हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 दिनांक 10 नोव्हेंबर 2025च्या दुपारच्या 3 वाजेपर्यंत कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म आले आहेत याची विस्तृत पुराव्यासहित माहिती पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्या समोर येत राहतील. त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये आपण टोकन नंबर आणि फॉर्म नंबर या दोन्ही मधला फरक काय आहे, अर्ज क्रमांक आणि टोकन नंबर यामध्ये फरक काय आहे याची पण तुम्हाला मी माहिती देणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. या पीडीएफ आपले टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा इथं उपलब्ध आहेत, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. सुरुवातीला जिल्हा बघा, या ठिकाणी टोकन नंबर बघू शकता तुम्ही. इथं बघा दिसत आहे तुम्हाला 2106. वाटलं तर तुमच्यासाठी अजून झूम करतोय. 2106 किती वाजताचा आहे तर तुम्हाला इथं दाखवतो मी डेट अँड टाइम. या ठिकाणी इथं बघा 10/11/2025. वेळ कितीची आहे ते पण तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. या ठिकाणी वेळ दिलेली आहे 12:55 PM, म्हणजे लगभग 1 वाजता हा टोकन नंबर जनरेट झालेला आहे. किती टोकन नंबर आहे तर 2106 असणारा टोकन नंबर आहे. तर हा कोणत्या जिल्ह्याचा आहे हे पण मी तुम्हाला इथं दाखवतो. बघा या ठिकाणी पहिले व्यवस्थित असणारं झूम करून दाखवतो मी तुमच्यासाठी. इथं बघा प्रिझन कॉन्स्टेबल नागपूर प्रिझन 2106 असणारा टोकन नंबर आहे आणि फॉर्म क्रमांक 1654 आहे. हा स्क्रीनशॉट पण तेव्हाचाच आहे. इथं तुम्ही डेट टाइम पाहू शकता. या ठिकाणी 12:56 10/11/2025, म्हणजे तो सबमिट केल्यानंतर लगेच इकडे असणारा हा स्क्रीनशॉट काढलेला आहे. आता इथं बघा टोकन नंबर आहे 2106 आणि फॉर्म नंबर आहे 1654. तर काय फरक काय आहे तर हा टोकन नंबर म्हणजे या नागपूर प्रिझनला आलेले एकूण फॉर्म आहेत. काय म्हटलं मी, एकूण फॉर्म आहेत टोकन नंबर म्हणजे. आणि त्याच्यानंतर हा जो अर्ज क्रमांक आहे तर अर्ज क्रमांक यावर्षी जसंही तुम्ही सबमिट करता तसा तो जनरेट होत आहे. हा 1654 हा पुरुष आणि बाकीचे जर तुम्ही 2106 मधून 1654 वजा केले तर राहिलेले हे फॉर्म असणारे महिलांचे असणार आहेत. म्हणजे महिलाचे टोकन अर्ज क्रमांक वेगळे आणि पुरुषाचे अर्ज क्रमांक वेगळे. टोकन नंबर एकच, म्हणजे जसंही जेवढेही असतील डायरेक्टली गणल्या जातात. पण अर्ज क्रमांक मुलांचे वेगळे म्हणजे पुरुषांचे वेगळे आणि महिलांचे वेगळे. हा आहे अर्ज क्रमांक आणि टोकन क्रमांक यामधला फरक. समजला? तर नागपूर प्रिझन 2106 टोकन नंबर आणि 1654 फॉर्म मुलांचे. मुलींचे तुम्ही कॅल्क्युलेशन करून काढू शकता. लगभग असणारे त्या ठिकाणी 450च्या वर असणारे तिथं ते आलेले आहेत. पुढचा जिल्हा पाहूयात. या ठिकाणी बघा टोकन नंबर पाहून घ्या. इथं तुम्ही पाहू शकता 312 टोकन नंबर आहे. तुम्ही म्हणाल हे नाव टाकायची काही गरज, तर आपली कॉपी तुम्हाला माहित आहे ओरिजिनल खरी माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटत असते. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणून हे नाव असणार आपण टाकलेलं आहे. नसेल तर आपल्याला काही त्याच्याशी देणं घेणं नाहीये. पण आपली कॉपी लोक करतात, कारण हे फॉर्म अजूनपर्यंत कोणाजवळ नाही. मी स्वतः भरलेले फॉर्म आहेत मुलांचे, हे आलं का लक्षात. त्याच्यामुळं 312 कुठला क्रमांक आहे ते पण दाखवतो, किती वाजताचा आहे ते पण दाखवतो. पण पहिले चॅनलला सबस्क्राईब मारून घ्या. बघा त्याच वेळेला लगभग असणार 10/11/2025. वेळ आहे 12:43, म्हणजे 12:45 वाजता हा फॉर्म भरलेला आहे. 312 टोकन नंबर कुठला आहे ते पण दाखवतोय. बघा पुढच्या स्क्रीनवर आहे, इथं तुम्ही पाहू शकता. झूम करतोय तुमच्यासाठी. बघा पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर CP मीरा भाईंदरचा असणारा फॉर्म आहे. टोकन नंबर बघा इथं 312 आहे. अर्ज क्रमांक 282 आहे. पुरुषांचा आहे, हा मेल आहे. काय आहे, मेल आहे. आणि हा अर्ज क्रमांक टोटल ड्रायव्हरचा आहे, त्याच्यामुळे 312 झालेत. आता काही हेकणे म्हणतील एडिट केलाय, नाही. इकडे डेट अँड टाइम पण इथं पण दाखवून देतो. हे पहा या ठिकाणी इथं बघा, इथं लिहिलेलं आहे 12:43 10/11/2025. आलं लक्षात. त्याच्यामुळं खरी माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटत असते. तुमचं प्रेम त्याबद्दल आपल्याला भेटतं, याच्यामध्ये काही शंका नाही. चला पुढचा जिल्हा पाहूया. त्या ठिकाणी हे एका सबस्क्रायबर मित्राने आपल्याला पाठवलेले आहेत आणि यांच्यासोबत माझं सकाळी मोबाईलवर कॉलवर बोलणं पण झालेलं आहे. बघा कशाचा आहे, पोलीस कॉन्स्टेबल SRPFचा आहे. कुठला आहे
तर कुठला आहे तर ते पण दाखवतो. SRPF गट क्रमांक 15, थोडंसं झूम केल्यामुळे ओळखू येत नसेल. गट क्रमांक 15चा असणार आहे. 781 अर्ज क्रमांक आहे. यांचं म्हणणं सकाळी हेच होतं की सर आमचे टोकन नंबर आणि अर्ज क्रमांक सारखेच आहेत. तर त्याचं कारण असं आहे की SRPFला मुली नाहीतच, त्याच्यामुळे इथं SRPFचे टोकन नंबर आणि अर्ज क्रमांक सारखेच असतील. आता काही त्याच्या पुढचंही जाऊन सांगतो अर्धवट ज्ञानांसाठी, की काही जिल्ह्यामध्ये SRPFचं असं होऊ शकतंय की टोकन नंबर थोडासा जास्त आणि अर्ज क्रमांक फॉर्म क्रमांक थोडासा कमी, यामध्ये फरक असू शकतो. त्याचं कारण काय? त्याचं कारण असं असू शकतं काही मुलांनी तिथं फॉर्म भरले पण त्याच्यानंतर काही कारणामुळे तिथले ते फॉर्म कॅन्सल केलेले असतात. त्याच्यामुळे टोकन नंबर जास्त झालेला असतो आणि अर्ज क्रमांक कमी असतो. आलं लक्षात? तर SRPF गट क्रमांक 15 781 याची डेट यांनी मला सांगितलंय काल रात्री, म्हणजे 9/11/2025च्या रात्री लगभग असणार हा 7-8 वाजता फॉर्म भरलेला आहे. 7 ते 8च्या दरम्यान. 9/11 आजच्या डेट मधला नाहीये. इथून पुढच्या आजच्या डेट मधले नाहीयेत तर ते कालचेच आहेत. तरी पण पुढे बघा यांनी इथं म्हणताल 10/11 हे सकाळी जेव्हा स्क्रीनशॉट टाकलेला तेव्हाचा डेट आहे. आलं लक्षात? पुढचा जिल्हा पाहूयात कोणता आहे. इथं बघा तुम्ही मुंबई प्रिझन, हा पण 8 नोव्हेंबरचा आहे. किती नोव्हेंबरचा आहे? 8 नोव्हेंबरचाच आहे. मुंबई प्रिझन कॉन्स्टेबल 1880 टोकन नंबर आहे. आलं लक्षात? पुढचं पाहूयात. इथं बघा हा SRPF गट क्रमांक 19 कुसळगाव तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर इथला आहे. अर्ज क्रमांक नाही तर टोकन नंबर आहे 291 असणारा टोकन नंबर आहे. इथं डेट टाइम तुम्हाला दिसतंय 8/11/2025च्या रात्रीच्या 8 वाजता भरलेला फॉर्म आहे. आलं लक्षात? असे पुराव्यानिशी अपडेट्स नेहमी तुम्हाला पाहायचे असतील तर आपलं चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतचा बेल आयकॉन दाबा जेणेकरून लवकरात लवकर असे अपडेट्स तुमच्या समोर येत राहतील. पुढचा जिल्हा SRPFचाच आहे. गट क्रमांक 20 कुठला? गट क्रमांक 20 वरणगावला आहे, जळगाव जिल्ह्यामध्ये. ठीक आहे. 938 हे बघा SRPFचं तुम्हाला मी सांगितलं होतं की टोकन नंबर आणि अर्ज क्रमांक दोन्ही सारखे आहेत. आलं लक्षात? तर 938 टोकन नंबर, 938 अर्ज क्रमांक. कारण मुलीचे इथं येणं काही शक्य नाही, म्हणजे मुली भरतच नाहीत ना. आलं लक्षात? तर 938 असणार इथं टोकन नंबर आणि अर्ज क्रमांक आहे. गट क्रमांक 20चा असणारा आहे. तर अशा पद्धतीमध्ये उपलब्ध सर्व अपडेट्स तुम्हाला मी पुराव्यानिशी दाखवलेले आहेत. ही PDF आपलं टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा इथं उपलब्ध आहे, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. असे अपडेट्स नेहमी पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन दाबा जेणेकरून लवकरात लवकर असे अपडेट्स तुमच्या समोर पोहोचत राहतील. त्याचबरोबर तुम्ही जर तुमचा फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला मी माझा WhatsApp नंबर देतोय, किंवा पोलीस भरतीच्या फॉर्म संदर्भात काही अडचण असेल तर त्या ठिकाणी माझा WhatsApp नंबर मी तुम्हाला देत आहे. त्या WhatsApp नंबरवर मला संपर्क करा. 8010904800. तुम्ही फॉर्म भरला असेल तर त्याचा स्क्रीनशॉट या WhatsApp नंबरवर पाठवा, किंवा काही अडचण असेल तर या WhatsApp नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर.